गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. तर दिवस आहे ह्या दीप अमावस्येचा आणि तुम्हाला सर्वांना दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा. आणि उद्यापासून श्रावण चालू होणार आहे, तर श्रावणाच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि भगवान शंकर तुमची सर्वांची मनोकामना पूर्ण करो, तुमच्यासोबतच माझीही करो आणि सर्वांना असं सुखी राहू देत. तर बघा, इथे मी आधी देवपूजेला बसली होती. सर्व कामं जी होती माझी सकाळची झालेली होती. देवीचा जो मंगल कलश असतो, जो आपण आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने भरत असतो आपल्या देवघरामध्ये, तर त्याला मी आधी चांगल्या प्रकारे स्वच्छ केला. त्याच्यामध्ये दुसरं पाणी भरून त्यामध्ये मी हळद कुंकू वाहिलं, त्यानंतर एक फूल वाहिलं आहे आणि मग नंतर ही 7 विड्याची पानं मी लावलेली आहेत. तुम्ही 5ही लावू शकतात, माझ्याकडे एक्स्ट्रा होती म्हणून मी 7 लावलेली आहेत. आणि नंतर इथे मी मस्त मंगल कलश अशा प्रकारे ठेवून घेतला. आणि तुम्ही बघितलं असेल की कळसाला माझ्या म्हणजेच नारळाला किती कोंब आलेले आहेत. तर खूप आनंद होतो अशा प्रकारे जेव्हा नारळाला कोंब येतो तेव्हा. या आधीचा जो नारळाचा कोंब आहे तर तो मी बाहेर बॅल्कनीतच ठेवलेला आहे अजून. आणि तोवर या दुसऱ्या नारळाला कोंब आलेला आहे, तर खूप छान वाटतं. आता बघते मी ते नारळ खाली सिक्युरिटीला विचारून वगैरे आमच्या गार्डनमध्ये जर लावता आलं तर ठीक आहे, नाहीतर मी गावाकडे त्याला देऊन देईल. तिकडे मग शेतातमध्ये लावतात तर तिकडे देईल मी. तर त्याच्यानंतर हे नारळ मग असंच राहील देवघरामध्ये. नंतर वेळ होती ती म्हणजे माझ्या लड्डू गोपालची. त्याला मी नवीन ड्रेस आणलेला होता लड्डू गोपालला. तर तो ड्रेस बघा मी इथे वेअर करत होती. काही सण असले नवीन तर मी नवीन ड्रेस लड्डू गोपालसाठी आणत असते. आणि मी बाहेर जाते काही शॉपिंग म्हणजे इनकेस जर मी माझ्या कृष्णासाठी शॉपिंग करत असली तर माझ्या डोक्यात लड्डू गोपालची शॉपिंग येते की नाही, मला लड्डू गोपालसाठी काहीतरी घ्यावं लागेल. तर मी कधीतरी समजा ड्रेस भरपूर असले, मुकुट भरपूर असले माझ्याकडे की नाही आता घ्यायचे नाही आहे, मग मी मिठाई आणते लड्डू गोपालसाठी आणि मिठाई देते. म्हणजे असं आहे की मी कृष्णासाठी काही घेतलं ना तर एखादी वस्तू मी लड्डू गोपालसाठी आणतेच माझ्या. आणि आता जन्मदिवस येतो आहे लड्डू गोपालचा, तर मला खूप आनंद होतो आहे खूपच, की असं वाटतं ना की तो दिवस कधी येतो आणि कधी मी असं डोळे भरून लड्डू गोपालला दिवसभर बघत राहते. तसं तर मी बघतच असते, दिवसभर गप्पा मारते. म्हणजे त्याच्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवातच नाही आहे हे मी सांगते. चला, इथे बघा सर्व प्रकारचे जे दिवे होते माझ्याकडे ते सर्व मी स्वच्छ करून घेतले पितांबरीने आणि त्यांना इथं अशा प्रकारे सेट केले. हा पुढचा जो तुम्हाला दिवा दिसत असेल डेकोरेशनचा, तर तो मी मिशोवरून ऑनलाईन मागवलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तर इथे बघा त्याला पण मी असे गुलाबाच्या पाकळ्यांनी मस्त डेकोरेशन केलं आहे. आणि हे जे मेणबत्तीचे दिवे असतात ते मी यामध्ये ठेवत आहे, कारण आपण तेलाचे दिवे लावतो आणि मग नंतर त्याला क्लीन करायला गेलं तर ते काही तांबं पितळ नाही आहे की ते स्वच्छ होईल. कधी ना काळात ते खराब होईलच, म्हणून मग ते डेकोरेशनची प्लेट खराब व्हायला नको म्हणून मग मी त्यावर असे हे दिवे लावून घेतलेले आहेत. आणि मागे तुम्हाला दिसत असेल तर मी एक तो तेलाचा दिवा लावलेला आहे आणि साईड देवघरातही दिवा चालू आहे. तर असं नाही आहे की फक्त मेणबत्तीचेच दिवे लावलेत मी, तर तेलाचा दिवाही चालू आहे. त्यानंतर माझं लड्डू गोपाल कसं काय मागे राहील म्हणून मग मी त्यालाही तिथे आणलं आणि मस्त सर्व पूजा केली. आणि असा होता हा आमचा दीप अमावस्येचा दिवस. आणि खूप मेहनत लागली, खूप मेहनत म्हणजे जवळपास 2-2.5 तास मला लागले. इथं ते शॉर्टकटमध्ये दिसतं आहे म्हणून. अशा प्रकारचं हे माझं दीप अमावस्येचा दिवस होता आणि आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल. गणपती बाप्पालाही मी तिथे विराजमान केलेलं होतं, कारण कुठल्याही पूजेमध्ये आधी गणपती बाप्पाला मान असतो. मंगल कलशला मी गजरा घातलेला होता आणि तो माझ्या पिल्ल्याने पाडला होता. नंतर मी त्याला सेट केला होता. त्यानंतर आम्ही गेलो होतो भाजी मंडळीमध्ये आणि तिथून भाजी आणली. आम्ही एका साईडला उभं होतो आणि मनीष जाऊन पूर्ण भाजी मार्केटमधून भाजी करून आणली, कारण तुम्ही बघू शकतात पावसामुळे मार्केट किती घाण झालेलं आहे. तर ते गेले आणि भाजीपाला घेऊन आले होते.
त्यानंतर बघा आम्ही गेलो होतो फ्रेंडशिप बँड घेण्यासाठी आणि फ्रेंडशिप डे होता आज, मग तो सेलिब्रेट करायचा होता. तर आम्ही मस्त मुरबाडच्या जंगलात गेलो होतो आणि जाताना एवढा पाऊस लागलेला, खूप मस्त पाऊस पडत होता. त्यामुळे मग आणखीनच आमच्या फिरण्याची जी मजा होती ती वेगळ्या लेवलचीच झाली. आणि आम्ही आधी भाजी मार्केटला जेव्हा गेलो तेव्हा रेनकोट घातलेले होते, पण नंतर म्हटलं नको, हे रेनकोट खूप गरम होत होतं त्यांच्यामध्ये. आणि मग आम्ही निघालो तेव्हा नेमका पाऊस लागला, तर छान भिजलोही आणि एन्जॉय पण झाला. त्यानंतर मग आम्ही इथे येऊन असे मस्त हे फ्रेंडशिप बँड बांधले आणि खूप सारा एन्जॉय केला. आणि फिरायला आम्हाला जायचंच होतं. दर शनिवार रविवारी आम्ही जात असतो. मध्ये कदाचित कधी चान्स भेटला तरी पण आम्ही निघतो डायरेक्टली फिरायला. आणि मग मी म्हटलं घरी सेलिब्रेट करण्यापेक्षा जातोच आहे आपण फिरायला, तर त्या डॅमवर जाऊन तिथे मस्त फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करूया. त्यानंतर आम्ही बाहेर पाऊस चालू होता आणि मस्त एका ठिकाणी थांबून चहा घेतला. बाहेर पाऊस चालू असताना चहा पिण्यासाठी एवढी मज्जा येते ना. आणि बघा ह्या धावपळीच्या जीवनामध्ये ना मित्रमैत्रिणींना भेटायला जायला वेळ नसतो. त्यामुळे मग असंच आपल्यामध्ये सेलिब्रेशन करायचं. आणि पहिली गोष्ट तर एवढं लांब आपण आलेलो असतो, त्यामुळे प्रत्येक गोष्टीला आपल्याला जाता नाही येत, म्हणून मग आपल्यातच असं सेलिब्रेशन करायचं आणि प्रत्येक दिवस एन्जॉय करायचा. घरी आल्यावर बघा आम्ही सर्व कामं केली, आमचा डिनर झाला आणि मग उद्यापासून श्रावण चालू होतो आहे, म्हणून मग गॅस वगैरे अशा प्रकारे चांगला स्वच्छ करून ठेवला. मी रात्री अशाच प्रकारे गॅस क्लीन करून ठेवते, पितांबरीने वगैरे त्याला पूर्ण स्वच्छ करते, तेव्हाच मला छान वाटतं आणि सकाळी उठल्यावर आपल्यालाच छान वाटतं. तर बघा आधी मी डिशवॉशर लिक्विडने पूर्ण गॅस स्वच्छ केला आणि मग नंतर यावर पितांबरी टाकून मग गॅस स्वच्छ केला. तर भरपूर लोक बोलतात आमच्याकडे वेळ नसतो, आम्हाला वेळ नसतो. वेळ कधीच नसतो, वेळ आपल्याला काढावा लागतो. आता आमचंही आज दिवसभर धावपळ होती, पूर्ण दीपपूजनही केलं, त्यानंतर घरही पूर्ण स्वच्छ केलं श्रावण महिन्यासाठी आणि नंतर आम्ही स्वतःसाठीही वेळ काढून मस्त एन्जॉय करायला गेलो. कसं असतं, आपण वेळ नाही असं जर बोलत राहिलो ना, तर आपलं आयुष्य इथंच संपून जाईल. ही वेळ आपण दुसऱ्यांसाठीच इथंच ठेवून जाणार आहोत आणि आपलं सर्व आयुष्य असंच चाललं जाईल. म्हणून मग प्रत्येक क्षण जगायला पाहिजे आणि मस्त एन्जॉय केलं पाहिजे जीवन. तर चला, बोलता बोलता इथं गॅस माझा स्वच्छ झाला आणि मग नंतर जो किचन क्लीन करण्याचा जो नॅपकिन आहे, तर त्यालाही मी छान असा घासून घेते रात्री ब्रशने आणि त्याला स्वच्छ करून ठेवते, कारण दिवसभर त्याला मी गॅस पुसत असते. गॅस सारखा धुता येत नाही, तर मी दिवसभर किचन, ओटा, गॅस मी त्यालाच पुसत असते. म्हणून मग मी त्याला रात्री अशा प्रकारे स्वच्छ ब्रशने धुवून घेते आणि लगेच बघा मी इथे ॲक्वा पण बाहेरून असं साफ करून घेतलं. दिवसभर त्यावर पाणी वगैरे उडतच असतं, तर मी असं लगेच स्वच्छ करून घेते. आणि सिंक जे आहे माझं तेही मी अशा प्रकारे स्वच्छ करते, त्यावर पितांबरी वगैरे लावते आणि हे जे नळ आहेत ते पण स्वच्छ करून घेते. सर्व माझं असं क्लीन करूनच मग मला झोप लागते छान. तर चला, अशा प्रकारचा हा दिवस होता आज दीप अमावस्येचा आणि उद्यापासून श्रावण सुरू होतोय, तर उद्यापासून सर्व प्रकारचे सणही सुरू होतील. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी बऱ्याचदा सांगत असते की फोटो मला इंस्टाग्रामला पाठवत जा जर तुम्ही रेसिपी वगैरे काही ट्राय केलं, तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही चेकआउट करू शकतात. तर चला, मी आता ह्या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ.